दहीहंडीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहिलेले आहेत। आपण ही सगळी दृश्य पाहतोय, मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। खासदार नरेश म्हस्के सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये दहीहंडीचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। तुम्ही किती उत्साही आहात साहेब? उत्साह आपण पाहतोय, उत्साह ओसंडून वाहतोय। तरुण सर्व गोविंदा रस्त्यावर आहेत, थर लावतायत, हंडी फोडतायत आणि खऱ्या अर्थाने हा गोविंदा उत्सव आज फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आणि 7 समुद्रापलीकडेही पोचला आहे। आणि म्हणून मी गोविंदा उत्सवाला सर्व गोविंदांना मनापासून शुभेच्छा देतो। सरकारने देखील या गोविंदाची पाठीशी उभं राहण्याचं काम केलेलं आहे। ठाण्यामध्ये म्हणाल तर धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या टेंबी नाक्याचं महत्त्व, मानाची हंडी, सगळे लोक त्या तिथे जातात, उपस्थित राहतात, मानाच्या हंडीला सलामी देतात आणि त्याची व्यापकता आणि जे काही भव्य दिव्यता या कार्यक्रमाची वाढवण्याचं काम दिगे साहेबांनी केलं आणि आजही ती परंपरा आज ठाण्यात कायम आहे, महाराष्ट्रात कायम आहे। आणि म्हणून मी सर्व गोविंदा उत्सवांना शुभेच्छा देतो। इथं आमदार प्रताप सरनाईक यांचं संस्कृती, आपलं दहीहंडी उत्सव संस्कृती आहे ना, आपला संस्कृतीची दहीहंडी संस्कृती युवा प्रतिष्ठान 29 वर्षे सातत्याने हे आयोजन करतात। गेल्या वर्षी सगळ्यात जास्ती थर 9 थर या ठिकाणी लावून विक्रम केला। यावर्षी देखील 10 थर लावण्याचा प्रयत्न होईल आणि तोही विक्रम होईल। या सणाला आता खेळाचा दर्जा सुद्धा या सरकारने दिलेला आहे, याबद्दल काय म्हणा? खेळाचा दर्जा दिला, त्याचबरोबर प्रो गोविंदा केला, कबड्डी प्रो कबड्डीप्रमाणे या दिवशी सरकारने सुट्टी जाहीर केली। या गोविंदांना दुखापत होऊ नये म्हणून काळजी घेण्यासाठी आता हा गोविंदा मॅटवर आला, सेफ्टी नेटवर आला आणि इन्शुरन्स पण आपण त्याचा केला। स्पेनला देखील प्रॅक्टिससाठी लोक जात आहेत। खरं अर्थानं म्हणजे हा गोविंदा उत्सव एक मोठा खेळ, साहसी खेळ झालेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दहीहंडे फोडल्या जात आहेत। जे तरुण आहेत, ढाकूमाकूम करतायत, त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? तरुणांनी काळजी घेतली पाहिजे दहीहंडी उत्सवाचे थर लावताना, कारण शेवटी उत्सव आणि सण परंपरा असली तरी जीवघेणी स्पर्धा असता कामा नये। आणि म्हणून घरी आपली कुठेतरी वाट पाहतोय ही भावना प्रत्येक गोविंदाने ठेवली पाहिजे आणि आपल्याबरोबरच आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेऊन थर लावले पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे, बरेच राजकीय तुमचे विरोधक आहेत जे थरावर थर लावतात आरोपांचे सध्या, पण विधानसभा निवडणुका सुद्धा तोंडावर आहे। विधानसभेची हंडी नेमकी कोण फोडणार आणि या थरांचं नेमकं काय करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? विरोधकांनो किती सरकारच्या नावाने रडणार, पण विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार। विधानसभेची हंडी फोडणार आणि विजयश्री सुद्धा खेचून आणणार। बिलकुल, सरकार देखील महायुतीचं येणार, कारण गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जे केलेलं काम विकासाचं काम आहे, हे सण